मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वायरिंग प्रॅक्टिकल. आपण याच्यामध्ये पाहणार आहोत पहिला आपण जे वायरिंगचं प्रॅक्टिकल आपण पाहणार आहोत गोडाऊन वायरिंग. गोडाऊन वायरिंग कशी करायची आपल्याला, गोडाऊन वायरिंग म्हणजे काय, गोडाऊन वायरिंगसाठी साहित्य काय लागतं ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं सर्किट डायग्राम कसं करायचं, लेआउट डायग्राम कसा करायचा ते आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर याच्यासाठी लागणारे प्रिकॉशन्स कोणत्या घ्यायच्या आपल्याला. त्याच्यानंतर वायरिंग तयार केल्यानंतर त्याची टेस्टिंग कशी करायची. त्याच्यानंतर या वायरिंगचा म्हणजे उपयोग कुठं होतो ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण वायरिंग फिट केल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण ऍसेसरीज जी लावतो आहे त्या ऍसेसरीजची कशी निवड करायची आणि कोणतं ऍसेसरीज लागतं, त्याच्यामध्ये कोणते अवजारे लागतात आपल्याला ते पाहायचं आहे. त्या अवजाराचा कसा कसा वापर करायचा आहे. त्याचबरोबर या प्रॅक्टिकलमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या स्किल्स आपल्यामध्ये येणार आहे ते आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये कोणत्या स्किल्स येणार आहे म्हणजे आपण जेव्हा प्रॅक्टिकल करणार तर त्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला जसं उदाहरणार्थ टेस्टिंग आहे, त्याच्यानंतर कनेक्शन आहे, त्याच्यानंतर सर्किट मेकिंग आहे, त्याच्यानंतर लेआउट डायग्राम मेकिंग आहे, त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ टूल्स आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये पॅटर्न जॉईंट आहे, त्याच्यानंतर स्विच जोडायचं आपल्याला, होल्डर जोडायचे आहे, त्याचं स्विचिंग ऑपरेशन पाहायचं आहे आणि लाईट कशा प्रकारे लागतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर या प्रकारची जी वायरिंग आपण आज पाहणार आहोत गोडाऊन वायरिंग, आणि ही जी गोडाऊन वायरिंग आपण करणार आहोत पॅटर्न वायरिंग वरती आपण करणार आहोत. वायरिंगचा जो एक प्रकार आहे पॅटर्न वायरिंग, वुडन पॅटर्न वायरिंग, टीप वूड पॅटर्न वायरिंग, त्याच्यावरती कशा प्रकारची वायरिंग करायची आणि त्यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागतंय ते आपल्याला पाहायचं. तर पाहूया आपण. आपल्या प्रॅक्टिकलचं नाव आहे टू मेक गोडाऊन वायरिंग ऑन टीप वूड पॅटर्न बाय युझिंग 3 लॅम्प्स. या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय करायचं आहे की 3 लॅम्पचा वापर करून टीप वूड पॅटर्न वरती आपल्याला गोडाऊन वायरिंग तयार करायची आहे. तर गोडाऊन वायरिंग तयार करताना आपल्याला काय साहित्य लागतंय तर आपल्या प्रॅक्टिकलमध्ये दिलेलं की गोडाऊन वायरिंग म्हणजे काय. त्याच्यामध्ये आपण 3 कंपार्टमेंट तयार करणार आहोत, पहिला, दुसरा, तिसरा. याच्यामध्ये आपण जे स्विचेस वापरणार आहोत, कोणत्या स्विचेस वापरणार आहोत आपण ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जे लॅम्प्स वापरणार आहोत ते कसे जोडायचे ते आपल्याला पाहायचे आहे. तर या प्रॅक्टिकलचा आपला तो मुख्य उद्देश आहे. तो प्रॅक्टिकलचा मुख्य उद्देश म्हणजे काय की याच्यामध्ये आपल्याला पहिले मेकिंग लेआउट डायग्राम तयार करायचे. मेकिंग लेआउट डायग्राम आपण तयार करणार. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण मेकिंग सर्किट डायग्राम, आपण याच्यामध्ये काय करणार आहोत सर्किट डायग्राम आपण तयार करणार आहोत. सर्किट डायग्राम कशी असेल ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर फिटिंग ऑफ बॅटन अँड ऍसेसरीज, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला ते बॅटन कसं फिट करायचं म्हणजे बॅटन कशा पद्धतीने फिट करायचं, बॅटन मध्ये येणारे कोणते जॉईंट त्या ठिकाणी आपण वापरणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जे ऍसेसरीज वापरणार आहोत याच्यामध्ये आपण ऍसेसरीज काय वापरणार आहोत, याच्यामध्ये आपण सिंगल वे स्विच वापरणार आहोत, 1 वे स्विच वापरणार आहोत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 2 वे स्विच वापरणार आहोत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बॅटन होल्डर वापरणार आहोत. हे कसे फिट करायचे आहे, ते फिट केल्यानंतर त्याचं कनेक्शन कसं करायचं, आपण जेव्हा ते वायरिंग करणार पूर्णपणे ते कनेक्शन कसे करायचे ते प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाहायचं की याचं वायरिंगचं वर्किंग कसं होतं म्हणजे जेव्हा आपण याचं स्विचिंग ऑपरेशन करणार ते स्विचिंग ऑपरेशन कसं होणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत की टीप वूड पॅटर्न वरती गोडाऊन वायरिंग तयार करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण 3 लॅम्प वापरणार आहोत आणि 3 लॅम्प कसे फिट करायचे ते आपल्याला पाहायचं आहे. मित्रांनो प्रॅक्टिकलमध्ये आपण पाहणार आहोत आपल्याला आपण जेव्हा प्रॅक्टिकल करणार त्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्यामध्ये स्किल्स कोणत्या नाही म्हणजे प्रॅक्टिकल आपण जेव्हा कॅरी आउट करू तर प्रॅक्टिकल कॅरी आउट करताना आपल्यामध्ये याच्यामध्ये स्किल आपल्याला कोणत्या मिळणार आहे, कोणत्या स्किल आपण याच्यामध्ये घेणार. तर सर्वात पहिली आपली स्किल याच्यामध्ये राहणार की सिलेक्शन ऑफ मटेरियल अँड टूल्स. या प्रॅक्टिकलसाठी मटेरियल कोणतं लागतं आपल्याला, कशा पद्धतीचं मटेरियल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कोणतं साहित्य आपल्याला लागणार आहे, ते साहित्य आपल्याला त्याची निवड करायची आहे. ते साहित्य योग्य प्रकारचं आपल्याला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या प्रॅक्टिकलसाठी लागणारे टूल्स कोणते लागणार आहेत आणि याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकलमध्ये पाहणार आहोत. या प्रॅक्टिकलमध्ये वेगवेगळ्या स्किल्स आपल्यामध्ये येणार आहे. सर्वात पहिले याच्यामध्ये आपल्याला जे बॅटन फिट करायचं ते बॅटन ते कसं बसवायचं. त्याच्यानंतर बॅटनचे जॉईंट येणार आहे. काही ठिकाणी बॅटनला टी जॉईंट तुम्हाला करावं लागणार आहे, काही ठिकाणी कॉर्नर जॉईंट येणार आहे. त्याच्यामध्ये मग तो बॅटन जॉईंट कसा तयार करायचा, मग तो बरोबर आहे की नाही, व्यवस्थित बसला आहे की नाही, त्याची फिटिंग कशी राहणार ते आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पाहायचं आहे की जेव्हा आपण बॅटन बसवतो तो 90 अंशाच्या कोनामध्ये आहे किंवा नाही, मग ते बॅटनचे जॉईंट तयार करण्यासाठी लागणारे हत्यार कोणते लागणार आपल्याला ते सुद्धा या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यानंतर लेआउट डायग्राम, आपण लेआउट डायग्राम तयार करणार आणि लेआउट डायग्राम तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्याच्यावरती काय करणार ते बॅटन त्याच्यानुसार आपण बॅटन बसवणार. मग त्याच्यामध्ये आपल्याला बॅटन कटिंग कसं करायचं, त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं त्याच्यावरती ऍसेसरीज बसवायचे आहे. मग ते ऍसेसरीज आपल्याला ज्या बसवायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे राऊंड ब्लॉक बसवायचा आहे. त्या राऊंड ब्लॉक वरती तुम्हाला होल्डर बसवायचा आहे. राऊंड ब्लॉक वरती स्विचेस बसवायचे आहे. मग त्या स्विचेस कोणत्या प्रकारच्या राहणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये कोणती स्विच वापरणार आपण, याच्यामध्ये 2 प्रकारच्या स्विचेस वापरणार आपण. त्यापैकी पहिली एक स्विच आहे सिंगल पोल स्विच आणि दुसरी आहे 2 पोल स्विच म्हणजे 1 वे स्विच आणि 2 वे स्विच आपण वापरणार आहोत. ते कशा बसवायचे, त्याचे पॉईंट कसे ओळखायचे, त्याचे टर्मिनल कसे ओळखायचे हे आपल्याला पाहायचं आहे.
त्याच्यानंतर आपण जे सर्किट डायग्राम तयार करतो आणि सर्किट डायग्रामनुसार आपल्याला कनेक्शन त्याचे करायचे आहे. सर्किट डायग्रामनुसार कनेक्शन करताना लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला पॉझिटिव्ह वायर कोणता आहे, निगेटिव्ह वायर कोणता आहे, म्हणजे फेज वायर कोणता आहे आणि त्याच्यानंतर न्यूट्रल वायर कोणता आहे ते आपल्याला पाहायचं आहे. वायरिंग करत असताना त्याचं इन्सुलेशन बरोबर करायचं आहे, कनेक्शन बरोबर करायचे आहे. त्याच्यानंतर आपण जे बॅटन बसवतोय ते बॅटन व्यवस्थित बसला आहे की नाही, आपण जे खेळाच्या सायर बॅटन बसवणार आहोत आपण ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित बसवायची आहे. त्याच्यानंतर सर्व कनेक्शन केल्यानंतर आपल्याला काय करायचं, टेस्टिंग करायचं. म्हणजे तुम्ही जी वायरिंग केलेली आहे ती वायरिंग तुमची बरोबर आहे की नाही ती टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने तुम्हाला टेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्या वायरिंगच्या सिरीजमध्ये टेस्ट लॅम्प जोडायचा आहे. टेस्ट लॅम्प जोडल्यानंतर तुमचं सर्किट पूर्ण जर बरोबर झालं असेल तर तो टेस्ट लॅम्प लागेल आणि सर्किट जर कुठे ओपन जर असेल तर टेस्ट लॅम्प लागणार नाही. किंवा त्याच्यामध्ये काही जर फॉल्ट असतील, समजा उदाहरणार्थ शॉर्ट सर्किट वगैरे असेल तर लगेच तुम्ही चालू केल्याबरोबर फ्यूज उडून जाईल. म्हणून तसं होऊ नये म्हणून तुम्हाला त्याचं टेस्टिंग सुद्धा करता आलं पाहिजे, वायरिंगचं टेस्टिंग सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर जे आपण वायरिंग केलेलं त्याची वर्किंग आपल्याला पाहायचं. वर्किंग म्हणजे काय की त्याच्यातले लॅम्प कसे लागतात, म्हणजे आपण ते स्विचिंग ऑपरेशन कसं करणार. आता या ठिकाणी वेगवेगळ्या स्विचेस दिलेले आहेत. सर्किट डायग्रामनुसार आपण त्या ठिकाणी स्विचेस जोडणार आहोत. मग त्या स्विचेस जोडताना एक स्विच ऑन केल्यानंतर कोणता लाईट लागतो, दुसरी स्विच ऑन केल्यानंतर कोणता लाईट लागतो, तिसरी स्विच ऑन केल्यानंतर कोणता लाईट लागतो हे आपल्याला सुद्धा पाहायचं. म्हणजे स्विचिंग ऑपरेशन तुम्हाला सुद्धा पाहायचं आहे. त्याचबरोबर आपण स्विचिंग ऑपरेशन केल्यानंतर ते बंद कसं करायचं, म्हणजे सर्किट चालू केल्यानंतर ते कसं बंद करायचं, स्विच ऑफ कसे करायचे ते आपल्याला पाहायचं आहे. आणि सर्वात शेवटची याच्यामध्ये स्किल घेणार आहे ती म्हणजे तुम्ही जे प्रॅक्टिकल करता, म्हणजे प्रॅक्टिकल करत असताना तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या प्रिकॉशन्स घेता. कारण प्रिकॉशन सुद्धा हा महत्वाचा भाग आहे. कारण काय होतं की याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे अवजारं वापरतो. जसं आपण उदाहरण यामध्ये बॅटन कटिंग करण्यासाठी आपण एक्सा वापरतो, मग आपण किंवा हँडचा वापरतो. मग आपण जेव्हा वापरत होतो मग त्या हँडचा वापर कसा केला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं मेजरमेंट आपल्याला बरोबर घ्यायचं आहे. आपण जे वायरिंग तयार करणार आहोत त्याचं मेजरमेंट सुद्धा आपल्याला बरोबर घ्यायचं आहे. तर या प्रॅक्टिसमध्ये या सर्व साऱ्या स्किल्स आपल्यामध्ये येणार आहे आणि या स्किल्सचा आपण वापर करून त्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस आपल्याला करायचं आहे. प्रॅक्टिससाठी आपल्याला लागणार आहे जे मटेरियल रिक्वायर्ड लागणार आहे आपल्याला ते याच्याकडून राहणार आहे. आपल्याला त्याच्यामध्ये आपण विवरण लिहिलेलं आहे ते पहा तुम्ही आणि त्याची साईज पहा. आपल्याला काय करायचं बघताना याच्यामध्ये या प्रॅक्टिस करताना महत्वाचं म्हणजे टी फूड पॅटर्न लागणार आहे. आपल्याला टी फूड पॅटर्न आपण तो घेणार आहोत आपण 13x13 mm. जी लांबी राहणार आहे आपल्याला साधारणतः 2.5 मीटर एवढी घ्यायची आपल्याला. 2.5 मीटर जवळपास टी फूड पॅटर्न घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे वायरिंग स्लिप्स, म्हणजे बॅटरीमध्ये आपण जेव्हा वायरिंग लावतो ते वायरिंग फिट करण्याकरता ते वायर फिट करण्याकरता आपण त्यासाठी वायरिंग क्लिप्स वापरणार. साधारणतः वायरिंगच्या 3.5 mm ची आपल्याला घ्यायची आहे. साधारणतः 50 नंबर आपल्याला काही काही वायरिंग क्लिप्स लागणार आहे. या वायरिंग स्लिप आपण कशापासून त्याच्यानुसार आपण म्हणजे त्या फिटिंगनुसार आपल्या लेआउटनुसार आपण त्या वायरिंग क्लिप आपण बसवणार. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला बॅटन होल्डर. बॅटन होल्डर आपल्याला लागणार आहे 6 नंबर, याच्या 3 नंबर बॅटन होल्डर लागणार आहे आपल्याला. 3 नंबर बॅटन होल्डर लागणार आहे. कारण काय आपण 3 होल्डर आपण त्या ठिकाणी वापरलो त्यामुळे आपल्याला ते 3 नंबर लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी वन वे स्विचेस जे लागणार आहे, वन वे स्विचेस 6 एम्पियरची स्विच घ्यायची आपल्याला, 6 एम्पियरची. त्याच्यामध्ये लागणार ते आपल्याला वन वे स्विच लागणार आहे. 1 नंबर स्विच लागणार आहे 6 एम्पियर 250 व्होल्टची आपण स्विच घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे 2 वे स्विचेस या ठिकाणी लागणार आहे. 2 वे स्विचेस घ्यायचे आपल्याला 6 एम्पियर 250 व्होल्टची घ्यायची आहे. 2 2 वे स्विचेस लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला लागणार राऊंड ब्लॉक. राऊंड ब्लॉक जो लागणार आहे आपल्याला हे सर्व ते ऍक्सेसरीज आपल्याला फिट करायचे. ते फिट करण्यासाठी त्याच्यावरती राऊंड ब्लॉकवरती आपल्याला त्या ऍक्सेसरीज फिट करायचे आहेत. ते लागणार आहे आपल्याला 75 mm बाय 25 mm चा राऊंड ब्लॉक आपल्याला लागणार आहे. ते लागणार आपल्याला 6 नंबर आपल्याला राऊंड बॉक्स लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे पीव्हीसी कॉपर वायर. पीव्हीसी कॉपर वायर आपण घेणार आहोत 1 mm² किंवा 1.5 mm² आपण कॉपर पीव्हीसी कॉपर वायर घेणार आहोत. किंवा आपण 1 पीव्हीसी कॉपर वायर सुद्धा आपण वापरू शकतो. साधारणतः 5 ते 6 मीटर आपल्याला ही वायर लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे व्हेरियस वुडन स्क्रूज लागणार आहे आपल्याला आणि खेळ लागणार आहे. याच्यामध्ये आपण काय करतो राऊंड ब्लॉक बसवण्यासाठी साधारणतः 2 इंचचा म्हणजे 50 mm जो स्क्रू आपला स्क्रू आहे तो स्क्रू आपण त्या ठिकाणी बसवणार आहोत. त्याच्यानंतर बॅटन बसवण्यासाठी आपल्याला वेगळे स्क्रू लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्विचेस बसवण्यासाठी वेगळे स्क्रू लागणार आहे. होल्डर बसवण्यासाठी आपल्याला वेगळे स्क्रू लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला त्या क्लिप बसवायच्या, त्या क्लिप बसवण्यासाठी आपल्याला ते बारीक जे खिळे असतात ते खिळे आपल्याला बारीक खिळे आपल्याला वापरायचे. हे सर्व साहित्य आपण त्याची निवड केल्यानंतर म्हणजे आपल्याला लागणारं साहित्य बरोबर आहे की नाही ते त्याची आपल्याला निवड करायची. आपल्याला म्हणजे प्रॅक्टिससाठी लागणारं साहित्य आणि त्याचा साईज हा आपल्याला माहीत असायला पाहिजे की साधारणतः आता 2.5 मीटरची आपल्याला बॅटन लागत आहे. त्याच्यानंतर आपल्याला वन वे स्विच 1 नंबर लागत आहे. त्याच्यानंतर 2 वे स्विच आपल्याला 2 नंबर लागत आहे. त्याच्यानंतर बॅटन होल्डर लागत आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला लॅम्प सुद्धा 3 नंबरचे लॅम्प सुद्धा लागणार आहे. आपण 60 वॅटचे लॅम्प वापरू शकतो, 40 वॅटचे लॅम्प वापरू शकतो किंवा 100 वॅटचे सुद्धा आपण लॅम्प वापरू शकतो. आपल्याला ते लॅम्प सुद्धा या ठिकाणी लागणार आहे.
त्याच्यानंतर हे साहित्य निवड केल्यानंतर आता आपल्याला पाहिजे की टूल्स कोणते लागतात. आपल्याला ते टूल्स आपल्याला कोणते करायचे टूल्स. मित्रांनो, या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला टूल्स जे लागणार आहे ते टूल्स म्हणजे अवजारे आपल्याला जे लागणार आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला लागणार आहे हँडचा एक 300 mm ची 1 नंबर लागणार आहे. म्हणजे याचा उपयोग आपण बॅटन कापण्यासाठी तयार करणार. बॅटन जे कापायचं आपल्याला त्यासाठी आपल्याला हँडचा लागणार आहे 300 mm ची 1 नंबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये लागणार आहे आपल्याला बॉलपिन हॅमर. आपल्याला खिळे ढोकण्यासाठी एक बॉलपिन हॅमर लागणार आहे. 250 ग्रामचा आपल्याला बॉलपिन हॅमर घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ती आपल्याला लागणार आहे 1 नंबर हॅमर लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे रॅप स्कट फाईल. म्हणजे आपण जेव्हा बॅटनचे जे जॉईंट तयार करू ते बॅटन घासण्याकरिता आपल्याला 200 mm ची एक रॅप स्कट फाईल लागणार आहे 1 नंबर. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला पोकर. म्हणजे आपण जेव्हा त्याच्यावरती खिळे किंवा स्क्रू लावू तर स्क्रू लावण्यासाठी त्याच्यावर आपल्याला चित्र पाडण्यासाठी तिकडे आपल्याला 100 mm चा एक पोकर लागणार आहे 1 नंबर. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ट्रायस्क्वेअर. ट्रायस्क्वेअर लागणार आहे आपल्याला 150 mm चा 1 नंबर लागणार आहे. त्यानंतर आपल्याला स्केल सुद्धा लागणार आहे 300 mm ची. आपल्याला स्केल आहे ना स्टील रूल आपण या ठिकाणी वापरणार आहोत 300 mm ची. किंवा आपल्याकडे उडन 4-4 पट्टी जर असेल ती सुद्धा आपण वापरू शकतो. ती लागणार ट्रायस्क्वेअर 1 नंबर आणि स्केल 1 नंबर एक लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर लागणार आपल्याला स्क्रू ड्रायव्हर 150 mm चा एक स्क्रू ड्रायव्हर आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कनेक्टर. 100 mm चा एक कनेक्टर आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला कॉम्बिनेशन प्लायर. कॉम्बिनेशन प्लायर लागणार आहे आपल्याला 150 mm 1 नंबर लागणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन नाईफ आपल्याला वायरवरचं इन्सुलेशन काढण्यासाठी आपण इलेक्ट्रिशियन नाईफचा वापर करणार आहोत किंवा आपण त्या ठिकाणी कटरचा सुद्धा वापर करू शकतो. ते लागणार आपल्याला 1 नंबर. या व्यतिरिक्त आपल्याला लागणार ड्रिल मशीन. आपल्याला जर छिद्र पाडायचे असतील तर त्यासाठी आपल्याला ड्रिल मशीन आणि त्यासाठी बीट लागणार. आपल्याला ड्रिल मशीन आणि बीट लागणार आहे. आपल्याला हँड्रिल मशीन आपण वापरू शकतो त्या ठिकाणी पण त्याच्यासोबत त्याचं बीट असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे निऑन टेस्टर लागणार आहे. म्हणजे आपण जेव्हा कनेक्शन करू ते कनेक्शन केल्यानंतर त्याच्यामधून करंट वाहतोय की नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला निऑन टेस्टर एक लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर वायरिंग केल्यानंतर आपल्याला वायरिंग टेस्ट करण्यासाठी आपण जी केलेली वायरिंग बरोबर आहे की नाही ती टेस्ट करण्यासाठी आपल्याला एक टेस्ट लॅम्प लागणार आहे. अशा प्रकारचे आपल्याला पूर्ण आपण जरी इलेक्ट्रिशियनची टूल किट जरी या ठिकाणी आपण वापरली आपण इलेक्ट्रिशियनची टूल किट आपण वापरू शकतो. हे जे आपण जे साहित्य जे घेणार आहोत म्हणजे जे आपण साहित्य आणि अवजारे जे घेणार आहोत ते अवजारे योग्य मापाचे असायला पाहिजे. ज्याप्रमाणे माप दिलेलं असलं त्याप्रमाणे असले पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा उपयोग ज्या कामासाठी आपल्याला करायचा आहे त्या कामासाठी आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जे पाहणार आहोत म्हणजे टूल्स त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण वापरले आणि त्याचा जे टूल्स आहे ते सुद्धा आपल्याला सांभाळायचे आहे. बरेचदा काय होतं की तुम्ही प्रॅक्टिकल करत असताना जे टूल्स आपण घेतो ते इतरत्र पसरले जातात. त्याच्यानंतर ते वेळेवर आढळत नाही. पण ते टूल्स सुद्धा तुम्हाला बरोबर व्यवस्थित तुमच्या टूल किट मध्ये ठेवायचे आहे. याच्यानंतर पाहूया आपण लेआउट डायग्राम. गो. आता या प्रक्रियेमध्ये आपण जे टूल्स आणि त्याच्यानंतर अवजारे साहित्य आपण त्याची निवड केल्यानंतर आपण पाहिलं की याच्यामध्ये आपल्याला लेआउट डायग्राम करायचे. पहिले आपल्याला लेआउट डायग्राम तयार करायचे. लेआउट डायग्राम आपण आपल्या सोयीनुसार केलेली आहे. आपण याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की याच्यामध्ये जे टीकवूड बॅटन जे घेतलं होतं ते टीकवूड बॅटनचे प्रत्येकी 25 सेंटीमीटरचे 1 2 3 4 5 6 7 8 9 तुकडे कापून घेतलेले आपण एक सरळ बॅटन घेतलेली आहे. त्याच्यानंतर यांनी प्रत्येकी 25 सेंटीमीटरचे तुकडे आपण कापून घेतलेले आहेत. हे तुकडे कापताना आपण काय केलंय या डायग्रामनुसार याच्यामध्ये बसवलेलं आहे. आपण म्हणजे सर्वात पहिले एक पट्टी आपण जे बॅटन ते बसवलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे या ठिकाणी एक बॅटन बसवलेला आहे. बॅटन 25 सेंटीमीटरचा. त्यानंतर या ठिकाणी 25 सेंटीमीटरचा एक बॅटन बसवलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 25 सेंटीमीटरचा एक बॅटन बसवलेला आहे. त्याचप्रमाणे वरच्या साईडला सुद्धा आपण एक 25 सेंटीमीटरचा बॅटन इथे बसवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी 25 सेंटीमीटरचा एक बॅटन बसवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा 25 सेंटीमीटरचा एक बॅटन आपण बसवला आहे. सेंटीमीटरचा आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी काय केलं राऊंड ब्लॉक लावलेला आहे. एक राऊंड ब्लॉक, दुसरा राऊंड ब्लॉक, तिसरा राऊंड ब्लॉक, चौथा राऊंड ब्लॉक, 5वा राऊंड ब्लॉक आणि हा 6वा राऊंड ब्लॉक. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की 6 राऊंड ब्लॉक आपण बसवलेले आहेत. त्याच्यानंतर हे जे राऊंड ब्लॉक आहे म्हणजे बसवणारे स्क्रूच्या सहाय्याने आपल्याला फिट करायचे आहे. म्हणजे या ठिकाणी हा एक राऊंड ब्लॉक, हा राऊंड ब्लॉक आणि हा राऊंड ब्लॉक वरती त्या ठिकाणी आपण 3 ते वरती दिसतात त्याला या ठिकाणी लिहिलेलं आहे L1 आणि L2 आणि L3 जे लिहिलेलं आहे त्या ठिकाणी आपण बॅटन होल्डर बसवणार. म्हणजे या ठिकाणी तुमचे जे लॅम्प्स आहेत ते लॅम्प्स त्या ठिकाणी आपण फिट करणार आहे. त्याच्यानंतर आपण खालच्या साईडला पाहतो या ठिकाणी हा जो पहिला राऊंड ब्लॉक दाखवला आहे या ठिकाणी S1 लिहिलेला आहे. या S1 लिहिलेला या ठिकाणी आपण सिंगल पोल स्विच लावणार आपण. त्याच्यानंतर हा दुसरा जो राऊंड ब्लॉक आहे या राऊंड ब्लॉकच्या ठिकाणी आपण S2 लिहिलेला आहे. या ठिकाणी आपण 2 वे स्विच लावणार आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण सुद्धा ते 2 वे स्विच लावणार आहोत. म्हणजे आपण या ठिकाणी 3 स्विचेस लावणार आहोत आणि 3 होल्डर्स लावणार आहोत आपण. त्यापैकी आपण जे स्विच आहे त्याच्यापैकी एक सिंगल पोल स्विच आहे आणि 2 ज्या स्विचेस आहे त्या 2 पोल स्विच आहे. आता हे आपण बॅटन कशी फिट केली आपण या ठिकाणी काय केलं ही बॅटन वुडन स्क्रूच्या सहाय्याने फिट केलेली आहे. साधारणतः आपण पाहिलं की
15 चा जो स्क्रू आहे आपला किंवा 20 चा जो स्क्रू आहे त्याच्याने आपण काय केलेलं आहे, हे जे बॅटन आहे ते बसवलेले आहे. आता हे बॅटन बसवल्यानंतर याच्यामध्ये आपण काय करणार की या ठिकाणी आपल्याला काय करतं, वायरिंग क्लिप्स लावायचे आहे. आता वायरिंग क्लिप्स लावताना लक्षात ठेवायचं की या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी वायरिंग क्लिप्स लावणार आहे, कारण या बॅटनवरून आपली वायर जाणार आहे. या बॅटनवरून वायर जाणार असल्यामुळे आपल्याला वायर फिट राहण्यासाठी आपण त्या ठिकाणी क्लिप्स लावणार आहोत. साधारणतः ही जी क्लिप्स आहे ही 50 mm वरती लावायची, म्हणजे 2 क्लिप मधलं अंतर कमीत कमी 50 mm इतकं असायला पाहिजे, ज्यामुळे काय होणार, तुमची जी वायर आहे ती वायर इकडे तिकडे हलणार नाही, वायर लूज राहणार नाही किंवा वायर या बॅटनवरती घसरणार आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक 50 मिलीमीटर अंतरावरती आपल्याला काय करायचंय, त्या ठिकाणी आपल्याला वायरिंग क्लिप्स लावायचे. आणि वायरिंग क्लिप्स या बॅटनवर बसवण्यासाठी जे छोटे बारीक खिळे जे असतात त्या खिळ्याच्या साह्याने साधारणतः 17 नंबरचा वर जो खिळा आहे, तो 17 नंबरचा जो नेल्स तो आपण जो वापरतो तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा. त्या साह्याने आपल्याला ती क्लिप फिट करायची आहे. अशा प्रकारे आपण हे लेआउट डायग्राम तयार केलेला आहे. आणि ह्या लेआउट डायग्रामवर आपण काय करणार आहोत, याच्यावरती आपली जी वायरिंग करणार आहोत, म्हणजे आपण सर्किट डायग्राम जे आपण ते सर्किट डायग्राम याच्यावरती सर्किट डायग्रामनुसार याच्यावरती कनेक्शन करणार. त्यामुळे आपल्याला सर्किट डायग्राम कशी आहे ते पाहणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपण पहिले लेआउट डायग्राम पाहिजे. लेआउट डायग्राम नुसार आपल्याला काय करायचं, फिटिंग करायची. म्हणजे जसं लेआउट डायग्राम मध्ये स्विचेस कुठे बसवायचे ते सांगितलेलं आहे तुम्हाला, त्याच्यानंतर होल्डर कुठे बसवायचं ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय लेआउट डायग्राम नुसार जे सर्व ऍसेसरीज लावलेले आहे, म्हणजे आपण बॅटन होल्डर बसवलेलं आहे राऊंड ब्लॉकवरती 1 2 3 बॅटन होल्डर बसवले आपण राऊंडवर. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण स्विचेस बसवले राऊंड ब्लॉकवरती. आपण जे टम्बलर स्विचेस आपल्याला दिलेले होते ते आपण टम्बलर स्विचेस वापरलेले आहे. त्या टम्बलर स्विचेस आपण या पद्धतीने बसवलेले आहे. पहिली जी स्विच आहे ती आपली सिंगल पोल स्विच आहे, त्याला आपण 1 वे स्विच असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण वापरले 2 वे स्विच 1 आणि 2 वे स्विच नंबर 2 हे आपण वापरलेले आहे. त्याच्यानंतर याची आपण याप्रमाणे डायग्राम केले. जे लाल वायर दाखवला मी तुम्हाला, लाल रंगाच्या रंगाची वायर दाखवली ती आपली पूर्णपणे लाईव्ह वायर म्हणजे फेज वायर आहे. त्याच्यानंतर निळ्या रंगाचा आपण वायर दाखवला तो न्यूट्रल वायर आपण दाखवलेला आहे या ठिकाणी. तर पाहायचं कनेक्शन कसं केलं. आता आपण बघूया त्या सर्किट डायग्रामचं कनेक्शन कसं केलेलं आहे. सर्किट डायग्राम मध्ये आपण काय केलेलं आहे की पहिले आपण ज्या स्विचेस बसवलेले आहे, आपण पहिले सुरुवात करूया फेज वायर पासून. आपण सुरुवात करू. आपण काय केलं की फेज वायर घेतला, तर याच्यामधला जो टर्मिनल आहे स्विच आहे त्या टर्मिनलला आपल्याला काय जोडायचं आहे, जो इनकमिंग स्विचचा जो टर्मिनल आहे त्या ठिकाणी आपल्याला जोडायचा आहे की या ठिकाणी आपल्याला लाल रंगाची वायर जोडायची, हा लाईव्ह वायर आपल्याला जोडायचा आहे. त्याच्यानंतर या स्विचचं जे दुसरं जे टर्मिनल आहे ते दुसरं टर्मिनल आपल्याला काय करायचं आहे की या 2 वे स्विचचा जो कॉमन पॉईंट आहे, मला माहित असेल की 2 वे स्विच मध्ये 3 पॉईंट असतात, त्याच्यापैकी एक कॉमन पॉईंट असतो आणि 2 आउटगोईंग पॉईंट असतात. तर याच्या कॉमन पॉईंटला आपल्याला काय जोडायचं आहे, या स्विचचा एक टर्मिनल या ठिकाणी जोडायचा आहे. या ठिकाणी जोडल्यानंतर या ठिकाणी उरले 2 टर्मिनल. या 2 टर्मिनल पैकी एक जो टर्मिनल दिलेला आहे, हा टर्मिनल वरचा जो टर्मिनल आपण करतो तो टर्मिनल आपल्याला जोडायचा आहे एका लॅम्पला. लॅम्प नंबर 1 आहे त्याला जोडायचा, आपल्याला लॅम्पला जोडायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे की या स्विचचा दुसरा जो टर्मिनल आहे, जो उरलेला जो टर्मिनल होता तो दुसऱ्या 2 वे स्विचच्या कॉमन टर्मिनलला जोडायचा. या ठिकाणी जोडायचा, हा कॉमन टर्मिनल आहे, या कॉमन टर्मिनलला जोडायचा आहे. त्याच्यानंतर या स्विच मध्ये सुद्धा पुन्हा 2 टर्मिनल आहे, त्यापैकी वरचा जो टर्मिनल आपल्याला जोडायचा आहे लॅम्प नंबर 2 ला जोडायचा. या ठिकाणी आपला जो लॅम्प नंबर 2 आहे त्या लॅम्प नंबर 2 च्या एका टोकाला एका टर्मिनलला जोडायचा आहे. त्याच्यानंतर उरलेला स्विचचं जे टर्मिनल आहे ते स्विचचं टर्मिनल आपला जो तिसरा लॅम्प आहे त्या तिसऱ्या लॅम्पच्या एका टर्मिनलला जोडायचा आहे. म्हणजे 2 वे स्विच मधला पहिला जो पॉईंट दिलेला आहे, वरचा जो पॉईंट दिलेला आहे तो पहिल्या लॅम्पला. त्याच्यानंतर दुसरी जी स्विच होती त्या स्विचचे दोन्ही टर्मिनल आपल्याला लॅम्पला जोडायचं आहे. एक लॅम्प नंबर 2 ला आणि दुसरा जो लॅम्प नंबर 3 ला जोडायचा आहे. आणि त्याचा जो कॉमन टर्मिनल होता तो पहिल्या 2 वे स्विचच्या उरलेल्या टर्मिनलला जोडायचा आहे आपल्याला. या ठिकाणी आपण स्विच जोडून घेतली. ही सर्व जी स्विच आहे ही स्विच फेज वायरच्या सिरीज मध्ये जोडायची, फेज वायर मध्ये जोडायची. आपल्याला न्यूट्रल वायर मध्ये स्विच आपल्याला जोडायची नाही, आपल्याला स्विच नेहमी फेज वायर मध्ये जोडायची आहे आणि याप्रमाणे कनेक्शन करायचे आहे. कनेक्शन करताना लक्षात ठेवायचं आहे की आपण जे इन्सुलेशन काढणार आहोत ते इन्सुलेशन अगदी वाजवी काढायचं आहे. तुम्ही जास्त जर इन्सुलेशन काढाल तर कंडक्टर बाहेर येईल, कदाचित तुम्हाला शॉक लागू शकतो. म्हणून लक्षात ठेवायचं इन्सुलेशन काढताना योग्य ते इन्सुलेशन काढता, योग्य मापाचं इन्सुलेशन काढायचं आहे, वाजवी इन्सुलेशन काढायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये लूज कनेक्शन होता कामा नये, स्विच मध्ये कुठेही लूज कनेक्शन होता कामा नये. त्याच्यानंतर आपण आता काय करणार की न्यूट्रल वायर, आपण जो निळ्या रंगाने दाखवला तो न्यूट्रल वायर दाखवला आहे. हा जो न्यूट्रल वायर काय केला आपण, जो लॅम्प पहिल्या लॅम्पचा जो पहिला टर्मिनल होतो, एक टर्मिनल जो उरलेला टर्मिनल होतो त्या टर्मिनलला जोडला. तिथूनच काढून आपण काय केलं आहे, दुसऱ्या लॅम्पचं जे उरलेलं टर्मिनल होतं त्या टर्मिनलला जोडलेलं आहे. तिथूनच आपण त्याला कॉमन करून काय केलेलं आहे, तर तिसरा लॅम्प जो होता त्या तिसऱ्या लॅम्पचं जे उरलेलं जे टर्मिनल होतं त्या टर्मिनलला जोडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक लॅम्पचा उरलेला एक टर्मिनल आपण जोडलेला आहे. अशा पद्धतीच्या कनेक्शनमुळे काय झालं की
हा एक लॅम्प, हा दुसरा लॅम्प आणि हा तिसरा लॅम्प, हे तिन्ही लॅम्प पॅरलल मध्ये जोडल्या गेलेले आहे. हे लॅम्प सिरीज मध्ये जोडल्या गेलेले नाही, हे लॅम्प पॅरलल मध्ये जोडलेले आहे. याच्यानंतर आपण सर्व कनेक्शन केले. आपण हे कनेक्शन आपल्या सर्किट डायग्राम प्रमाणे आहे की नाही ते आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी मुद्दाम 2 वेगवेगळ्या वायरचा आपण वापर, रंगाच्या वायरचा वापर केला, त्यामुळे आपल्याला सर्किट डायग्राम हे स्पष्ट समजते की फेज वायर कुठे जोडलेला आहे, न्यूट्रल वायर कुठे जोडलेला आहे हे आपल्याला माहित पडतं. हे सर्व कनेक्शन केल्यानंतर तुमचे जे इन्स्ट्रक्टर असतील त्या इन्स्ट्रक्टर्स कडून हे कनेक्शन तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे. कनेक्शन चेक केल्यानंतर त्याला काय करायचं, आपल्याला टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने सर्किट चेक करायचं. टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने सर्किट चेक केल्यानंतर सर्किटचा जो लॅम्प आपण लावला होता, टेस्ट लॅम्प जो लावला होता तो लॅम्प डीम लागेल आणि आपलं सर्किट हे बरोबर आहे असं समजायचं आहे. समजा टेस्ट लॅम्प मधला लॅम्प लागलाच नाही तर आपल्याला पाहायचं की आपलं कनेक्शन कुठे लूज झालेलं आहे का, त्याच्यानंतर वायर कुठे ब्रोकन झालेली आहे का, कुठे इन्सुलेशन दबल्या गेलेलं आहे का ते पाहायचं आहे, किंवा आपण वापरलेली वायर ब्रेक होती का ते आपल्याला पाहायचं आहे. जर लगेच जर समजा लॅम्प राईट जर लागत असेल तर समजून जायचं की आपले वायर कुठेतरी शॉर्ट झालेले आहे, कुठेतरी टर्मिनल शॉर्ट झालेले आहे किंवा ते व्यवस्थित जोडल्या गेलेले नाही हे आपल्याला पाहायचं आहे. अशा पद्धतीने आपण टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला सिंगल फेज 240 व्होल्टचा सप्लाय द्यायचा आहे. तर सिंगल फेज 240 व्होल्टचा सप्लाय दिल्यानंतर आपण पाहतो की सुरुवातीला हे नॉर्मल स्विच ओपन स्विच आहे, त्यामुळे याच्याला कोणताही लाईट लागला जाणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट या स्विचची पोझिशन पाहून घ्या. स्विचच्या पोझिशन मध्ये आपण दाखवलं, एका ठिकाणी आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी कनेक्शन दाखवलेलं आहे म्हणजे स्विच ऑन दाखवलेली आहे, दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी स्विच ओपन आहे. म्हणजे आपण जेव्हा स्विच ऑन करणार, ही स्विच ऑन केल्याबरोबर याचे कॉन्टॅक्ट क्लोज होतील. कॉन्टॅक्ट क्लोज केल्यामुळे जो करंट आहे त्या मार्गे वाहील. या मागे करंट वाहल्यामुळे इथून ही स्विच या पोझिशनला असल्यामुळे हे सर्किट पूर्ण होणार, म्हणजे पहिल्या लॅम्पचं सर्किट पूर्ण होणार. म्हणजे आपलं जे आहे हे सर्किट आपलं पूर्ण होणार आहे आणि पूर्ण सर्किट झाल्यामुळे हा पहिला लॅम्प लागेल. सुरुवातीला ही स्विच ऑन केल्याबरोबर पहिला लॅम्प लागेल, आपला फर्स्ट लॅम्प लागेल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंट जायचं आहे. पहिला कंपार्टमेंट आपल्याला दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जायचं आहे आपल्याला. आपण दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाताना काय करणार, ही जी स्विच या पोझिशनला होती स्विच ऑफ करणार आणि या पोझिशनला स्विच लावणार. या पोझिशनला स्विच आल्यामुळे काय होणार, हे सर्किट आपलं जे आहे तिसरी जी स्विच आहे त्या तिसऱ्या स्विचचा सर्किट पूर्ण होईल. या ठिकाणी म्हणजे लाल रंगात दाखवलं आहे ते हे सर्किट पूर्ण होणार आणि हे सर्किट पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी दुसऱ्या नंबरचा लॅम्प लागणार. म्हणजे सेकंड कंपार्टमेंटमध्ये आपला दुसऱ्या नंबरचा लॅम्प लागेल. दुसऱ्या कंपार्टमेंटचा आपण लॅम्प आलाय. आता आपल्याला तिसऱ्या कंपार्टमेंटमध्ये हा थर्ड कंपार्टमेंट आहे आपला. थर्ड कंपार्टमेंटमध्ये जायचं आपल्याला. आपण काय करणार, ही जी स्विच आहे या स्विचची पोझिशन बदलणार म्हणजे ही स्विच ऑफ करणार. ही स्विच इथून ऑफ केल्यामुळे हे सर्किट पूर्ण होणार. हे सर्किट पूर्ण झाल्यामुळे आपला तिसरा जो लॅम्प आहे त्या तिसऱ्या लॅम्पचा सर्किट पूर्ण होणार आणि तिसऱ्या लॅम्प मधून करंट वाहून तिसरा लॅम्प लागेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पहिली स्विच ऑन केल्यानंतर त्या पोझिशनला स्विच नंबर 1च्या पोझिशनला पहिला लॅम्प लागतोय. स्विचची पोझिशन बदलली म्हणजे आपण तिसऱ्या नंबरच्या स्विच मध्ये आलो. तिसऱ्या नंबरच्या स्विच मध्ये वरच्या पोझिशनला पण स्विच असेल त्यावेळेला आपल्याला 2 नंबरचा लाईट लागेल. त्याच्यानंतर ही स्विच जर आपण खालच्या पोझिशनला जर नेली तर आपल्याला तिसऱ्या नंबरचा लॅम्प लागेल. अशा पद्धतीने पहिला लॅम्प, दुसरा लॅम्प आणि तिसरा लॅम्प हे झालं गोल. आता आपल्याला परत वापस यायचं. आपण काय करणार, आपण वापस जेव्हा येतो तेव्हा काय करणार, ही स्विच आपण ऑफ करणार. स्विच ऑफ केल्यामुळे हा जो नॉब होता तो नॉब वरच्या दिशेला जाईल. वरच्या दिशेला नॉब केल्यामुळे दुसऱ्या नंबरचा जो लॅम्प आहे दुसऱ्या नंबरच्या लॅम्पचं सर्किट पूर्ण होणार. म्हणजे हा तिसऱ्या नंबरचा लॅम्प बंद होईल, दुसऱ्या नंबरचा लॅम्प लागेल. त्यानंतर दुसऱ्या नंबरवरून आपण परत वापस येतो 1 नंबरमध्ये. स्विच ऑफ केल्यानंतर काय होणार, ह्या साईडला जो आहे म्हणजे नॉब जो आहे वरच्या दिशेला जाईल. वरच्या दिशेला गेल्यामुळे पहिल्या नंबरचा जो लॅम्प होता त्या लॅम्पचा सर्किट पूर्ण होणार आणि पहिल्या नंबरचा लॅम्प लागेल. दुसऱ्या नंबरचा लॅम्प हा बंद होईल. त्यानंतर आपण तिसऱ्या नंबरची म्हणजे मेन स्विच जी आहे आपली जी सिंगल पोलची मास्टर स्विच म्हणून वापरतोय ही स्विच आपण ऑफ केल्यामुळे काय होणार, पहिल्या नंबरचा लाईट सुद्धा बंद होईल. अशा प्रकारे काय होतं की आपण जसं एक कंपार्टमेंट जात होतो आपण तसा एक लॅम्प लागतो. म्हणजे पहिल्या पोझिशन स्विचच्या पहिल्या पोझिशन मध्ये पहिला लॅम्प, त्याच्यानंतर दुसऱ्या पोझिशन मध्ये दुसरा लॅम्प, तिसऱ्या स्विचच्या तिसऱ्या पोझिशन मध्ये म्हणजे शेवटच्या जो खालची जी पोझिशन आहे त्याच्यामध्ये तिसरा लॅम्प. अशा पद्धतीने एक लॅम्प चालू होणार, एक लॅम्प चालू राहील, दुसरा बंद राहील, दुसरा लागेल, दुसरा बंद होईल, तिसरा लागेल. म्हणजे पहिला लॅम्प लागतोय, त्याच्यानंतर पहिला बंद होतो, दुसरा लागतोय, दुसरा बंद होतो आणि तिसरा लागतोय. अशा पद्धतीने आपण याला गो डाऊन वायरिंग असं म्हणतात. ही जी वायरिंग आपण बॅटनवर दाखवलेली या ठिकाणी बॅटनवरती गेली. ही वायरिंग आपल्याला पीव्हीसी कंडक्ट पाईप मध्ये सुद्धा करता येते. ही वायरिंग आपल्याला पीव्हीसी केसिंग कॅपिंग मध्ये सुद्धा करता येते. या पद्धतीने आपण ही वायरिंग करू शकतो. या वायरिंगला असं म्हणतात गोडाऊन वायरिंग. आणि ही जी वायरिंग आपण या ठिकाणी वापरतो ही गोडाऊन मध्ये सुद्धा वापरता येते की वेगवेगळ्या रूम मध्ये आपले जे कंपार्टमेंट आहे त्या कंपार्टमेंट मध्ये सुद्धा वापरता येतं. अशा पद्धतीने आपण जेव्हा ही वायरिंग तयार करतोय, ही वायरिंग तयार करताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की याचे सर्किट हे आपल्याला बरोबर करायचं आहे. त्याच्यानंतर स्विचेसची पोझिशन,
या जर ठिकाणी या स्विचेसची पोझिशन जर चुकली तर मग काय होईल, पहिला लागेल तर तिसरा लागेल, दुसरा लागणार नाही, दुसरा लागतोय तिसरा लागेल तर पहिला लागणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला अशा प्रकारची वायरिंग नाही झाली पाहिजे. आपली वायरिंग ही योग्य प्रकारची जर व्हायची असेल तर आपल्याला हे स्विचेसचं जे कनेक्शन आहे कनेक्शन अत्यंत महत्वाचं आहे. स्विचेसचं कनेक्शन जर योग्य जर नसेल तर आपली वायरिंग कार्यरत होणार नाही, याचं वर्किंग होणार नाही. तसेच त्याप्रमाणे आपण या ठिकाणी जो न्यूट्रल जोडलेला आहे, न्यूट्रल सुद्धा बरोबर व्यवस्थित जोडला गेला पाहिजे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जे लॅम्प लावणार होते लॅम्प सुद्धा आपल्याला व्यवस्थित फिट करता आले पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी आपण जेव्हा सप्लाय देतो आहे ते सप्लाय देण्याच्या अगोदर कधी पण तुम्ही हे सर्किट तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा सर्किट चेक करतोय तर आपण टेस्टरच्या सहाय्याने सुद्धा सर्किट टेस्ट करतोय. एखाद्या वेळेस काय होतं की आपण पाहतो की कनेक्शन जर लाईट लागत जर नसेल, लाईट लागलेलं नाहीये तर आपण टेस्टरच्या सहाय्याने सुद्धा याच्यामधून करंट वाहतोय की नाही ते वाहतो आपण ते पाहू शकतो. म्हणजे टेस्टरचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो की करंट आहे की नाही. डायरेक्ट करंट येत नाही म्हणून या वायरिंगला हात लावायचा नाहीये. तर आपण हात लावला असता तरी समजा इथून करंट जात असेल तर त्यामुळे आपल्याला शॉक लागेल. अशा प्रकारे आपण ही वायरिंग पाहिलेली आहे, वर्किंग पाहिलेलं आपण. या प्रॅक्टिकलमध्ये आपण पाहिलं की सर्किट डायग्राम, त्याच्यानंतर लेआउट तयार केल्यानंतर आपण त्याच्यावरती लेआउटवरती वायरिंग करतोय. वायरिंग केल्यानंतर त्याचं स्विचिंग ऑपरेशन आपण पाहतो की त्याचं वर्किंग कसं होते. ते सर्व प्रॅक्टिकल करत असताना म्हणजे पहिलेपासून सुरुवातीपासून मटेरियल सिलेक्ट करण्यापासून तर शेवटपर्यंत म्हणजे प्रॅक्टिकल करतो, वर्किंग पाहतो. ते वर्किंग करत असताना, प्रॅक्टिकल करत असताना आपल्याला काही प्रिकॉशन, अत्यंत महत्वाच्या प्रिकॉशन्स घेणे आवश्यक आहे. कारण काय आपण जेव्हा वायरिंग करतोय तर त्याच्यामध्ये आपण बरेच टूल्स वापरतोय. आपण त्याच्यामध्ये हॅकसॉ वापरतो किंवा हँडसॉ वापरतोय, आपण त्याच्यामध्ये थर्मल सिझर वापरतोय, आपण त्याच्यानंतर रॅप कट फाईल वापरतोय, बॉल पिन हॅमर वापरतोय आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे हत्यार आपण वापरतो. त्याचप्रमाणे आपण त्याच्यामध्ये मेजरमेंट सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तर आपल्याला मेजरमेंट सुद्धा प्रॉपरली घ्यायचं आहे. म्हणजे सर्वात पहिला आपल्याला काय सिलेक्ट प्रॉपर साईज ऑफ टूल्स अँड मटेरियल्स. म्हणजे आपण जे साहित्य वापरणार आहोत ते तुमचं योग्य मापाचं असायला पाहिजे. कारण काय, जर तुमचं मटेरियल जर चुकीचं असेल तर तुमचं प्रॅक्टिकल चुकीचं होणार. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे टूल्स लागणार ते प्रॉपर साईजचे टूल्स असायला पाहिजे. ज्या कामासाठी आपण ते टूल्स वापरतो त्या टूल्सचा त्या ठिकाणी आपल्याला वापर झाला पाहिजे. तसं उदाहरणार्थ आपल्याला काय करता कटिंग करायचं, पॅटर्न कटिंग करायचं. पॅटर्न कटिंग करत असताना सुद्धा आपल्याला बरोबर मापामध्ये घेऊन आपल्याला जी साईज सांगितली आहे की 25 सेंटीमीटरचे पॅटर्न कापायचे, आपण 25 सेंटीमीटरचे तुकडे कापताना त्याचं माप सुद्धा बरोबर असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या त्या ठिकाणी पॅटर्नचा आपल्याला जॉईंट येणार आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला टी जॉईंट करायचं आहे, काही ठिकाणी शेवटच्या ठिकाणी तुम्हाला कॉर्नर जॉईंट करायचं आहे. तर ते जॉईंट तयार करत असताना ते बरोबर मापामध्ये असायला पाहिजे. म्हणजे आपण जो टी जॉईंट तयार करताय तो बरोबर 90 अंशाच्या कोणामध्ये असला म्हणजे आपल्याला त्या ट्रान्सफरच्या साईन किंवा त्याचा 90 अंशाचा कोण आहे की नाही ते सुद्धा पाहायचं आहे. म्हणजे बरोबर फिटिंग तुमची त्या पॅटर्नची झाली पाहिजे, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर पॅटर्न जर सुद्धा तुमचे ढिले झाले तर वायरिंग तुमची सही होऊन जाईल. पॅटर्न हलतील तर वायर सुद्धा हलणारच आहे. त्याच्यानंतर पॅटर्नवरती योग्य मापावरती साधारणतः 50 मिलीमीटर अंतरावरती वायरिंग क्लिप्स लावायचे आपल्याला. आणि ते क्लिप्स आपल्याला बारीक खिळ्याच्या साईन ठोकायचे. जर सुद्धा आपण ते जर क्लिप जर लावल्या नाही तर तुमची जी वायर आहे वायर बरोबर सही होऊन जाते. म्हणून क्लिप सुद्धा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी लावायची आपल्याला, योग्य प्रकारे फिट करायची आहे. त्याच्यानंतर अवॉइड लूज कनेक्शन. म्हणजे जे आपण वायरिंग करणार आहोत जसं होल्डरमध्ये आपल्याला वायर फिट करायची आहे, त्याच्यानंतर स्विचमध्ये आपल्याला वायर फिट करायची आहे. तर ते वायर जर समजा लूज जर असेल, लूज कनेक्शन असेल तर कदाचित काय होतं, लूज कनेक्शनमुळे कधी लाईट लागत नाही. आपलं सर्किट बरोबर असतं परंतु लाईट लागणार नाही. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला लूज कनेक्शन अवॉइड करायचं आहे. लूज कनेक्शनमुळे स्पार्किंग सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे अवॉइड लूज कनेक्शन हे नोंद होईल. त्याच्यानंतर प्रॉपर साईजचं इन्सुलेशन आपल्याला काढायचं आहे. जेव्हा आपण वायरवरचं इन्सुलेशन काढणार आहोत आपण ते वायरचं इन्सुलेशन काढताना आपल्याला योग्य मापाचं इन्सुलेशन काढायचं आहे. तर वाजवीपेक्षा तुम्ही जास्त जर इन्सुलेशन जर काढलं तर त्या ठिकाणी कंडक्टर बाहेर जी 2 कंडक्टर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे जर न्यूट्रल शॉर्ट जर झालं तर ते शॉर्ट सर्किट सुद्धा होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला प्रॉपर साईजचं इन्सुलेशन काढायचं ही सुद्धा महत्वाची प्रिकॉशन्स राहणार आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर फिट प्रॉपर ॲसेसरीज. म्हणजे आपण जे पॅटर्न फिट केल्यानंतर त्या पॅटर्नवरती आपण जे ॲसेसरीज फिट करतो जसं राऊंड ब्लॉक हे व्यवस्थित फिट झाले पाहिजे. त्याच्यासाठी योग्य मापाच्या स्क्रूचा आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्यानंतर त्या राऊंड ब्लॉकवरती आपण जे बॅटन होल्डर बसवणार ते बॅटन होल्डर सुद्धा लूज राहतं कामाने ते सुद्धा व्यवस्थित फिट झालं पाहिजे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला स्विचेस जे लावायचे ते स्विचेस सुद्धा प्रॉपरली फिट झाले पाहिजे. तुमची सर्व ॲसेसरीज आहे ॲसेसरीज आपल्याला योग्य प्रकारची फिटिंग करायची. जर त्या ठिकाणी जर समजा लूज जर ते वायरिंग भेटत दिसेल किंवा वायरिंग तुमची व्यवस्थित होणार नाही म्हणून त्याच्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला फिट प्रॉपर पाहिजे ॲसेसरीज. त्याच्यानंतर बॅटनचे सुद्धा मापन आपल्याला व्यवस्थित घ्यायचे. बॅटन आपण जे बसवणार आहोत ती बॅटन सुद्धा बसवताना आपल्याला योग्य ती काळजी घ्यायची. बॅटन सुद्धा लूज राहता कामाने योग्य स्क्रूचा वापर करून बॅटन आपल्याला पूर्णपणे फिट करायची. तर बॅटन जर लूज झाली तर तुमची वायरिंग सुद्धा बरोबर होणार नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची. त्याच्यानंतर क्लिपमध्ये आपण जे डिस्टन्स आपण वापरणार आपल्या वायरिंगची जर समजा योग्य चांगली वायरिंग दिसायला पाहिजे, वायरिंग आपली सुशोभित दिसायला पाहिजे.
त्याच्यातले वायर आपल्याला एकसारखे फिट करायचे, वायर बाहेर येणार नाही किंवा वायर वरती खुलेले दिसणार नाही किंवा वायर वरती आलेले दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला जे क्लिप्स लावणार आपण त्या क्लिप योग्य अंतरावरती असायला पाहिजे. योग्य अंतरावरती क्लिप जर नसेल, क्लिप जर तुमच्या लूज जर असतील तर वायर बाहेर येतील, ते बरोबर दिसणार नाही. वायरिंगची जी सुंदरता आहे ती खराब होईल. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे की टेस्टिंग करायची. आपल्याला वायरिंग जे आपण जे करणार होती वायरिंग टेस्टिंग करायची. आपण जे सर्किट तयार केलेलं आहे ते सर्किट बरोबर आहे किंवा नाही आपल्याला हे पाहायचं आहे. कारण सर्किट जर आपलं जर बरोबर जर राहिलं नाही तर आपलं काय होणार, त्या ठिकाणी जर ओपन सर्किट असेल तर लॅम्प लागणार नाही, लॅम्प लूज असतील तर लॅम्प लागणार नाही, कनेक्शन लूज असेल तर आपलं ऑपरेशन जे वर्किंग ऑपरेशन आहे ते बरोबर होणार नाही. त्याच्यामुळे आपलं सर्किट आपलं बरोबर आहे किंवा नाही ते करण्यासाठी आपल्याला काय करायचं, सर्किट तुम्ही तयार केलेलं आहे त्या सर्किटच्या सिरीजमध्ये तुम्हाला एक टेस्ट लॅम्प जोडायचा आहे आणि त्या टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने तुम्हाला टेस्टिंग घ्यायची आहे. जर समजा त्या टेस्ट लॅम्प हा जर डीम जर लागत असेल तर आपलं सर्किट बरोबर आहे असं आपल्याला समजायचं आहे. त्याच्यानंतर जर समजा आपल्याला टेस्ट लॅम्पचा आपण वापर करूच, त्याचबरोबर त्या सर्किटमधून करंट वाहतो आहे की नाही, म्हणजे स्विच मधून करंट येतो आहे की नाही किंवा होल्डरमध्ये करंट येतो आहे की नाही ते पाहण्यासाठी तुम्ही निवान टेस्टरचा सुद्धा वापर करू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्याजवळ टेस्टर असणं हे आवश्यक आहे. टेस्टरच्या सहाय्याने तुम्ही सुद्धा त्याची वायरिंग आपली बरोबर आहे की नाही ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, सर्वात शेवटचं जेव्हा आपण स्विचिंग ऑपरेशन करतोय, स्विचिंग म्हणजे सर्व आपलं प्रॅक्टिकल झालेलं आहे. म्हणजे आपण स्विच ऑन केले, त्याच्यानंतर सर्किट चालू केलं, त्याच्यानंतर आपण स्विच ऑफ करत होतो. आता त्यांना आपलं प्रॅक्टिस झालं आणि आपल्याला सर्व ऍक्सेसरीज आता काढायची आहे त्याच्यावरून. तर पहिले आपल्याला काय करायचं की सर्वात पहिले खात्री करून घ्यायची आहे की आपण स्विच ऑफ केलेली आहे आणि स्विच ऑफ केली आहे म्हणजे आपला सप्लाय बंद झाला आहे याची खात्री करायची आणि त्याच्यानंतरच कनेक्शन काढायचे. जर समजा सप्लाय चालू असेल तर चालू सप्लायमध्ये कुठल्याही ऍक्सेसरीजला म्हणजे स्विचेसला किंवा होल्डरला त्याच्यामध्ये तुम्ही हात लावू नका किंवा चालू वायरिंग मध्ये वायर कट करायचा प्रयत्न सुद्धा करू नका. अशा पद्धतीने आपण हे प्रॅक्टिकल करताना प्रिकॉशन घेतलेलं आहे. आपण आजच्या प्रॅक्टिकलमध्ये काय झालं आहे की टी कूड पॅटर्नवरती आपण गोडाऊन वायरिंग तयार केलेली आहे. या गोडाऊन वायरिंग तयार करताना त्याच्यामध्ये आपण 3 लॅम्प वापरले. आपण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 टू वे स्विच वापरले आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक सिंगल पोल स्विच वापरलेली आहे. या सर्व साहित्याचा वापर करून आपण गोडाऊन वायरिंग केली. या वायरिंग मध्ये आपण समजतो की आपण जेव्हा समोर 1, 2, 3 असे कंपार्टमेंट दाखवले. पहिल्या कंपार्टमेंटमध्ये जेव्हा आपण येतोय तेव्हा पहिला लॅम्प लागतो. आपण दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जेव्हा जातो तेव्हा पहिला लॅम्प बंद होतो आणि दुसरा लॅम्प लागतोय. जेव्हा आपण तिसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जातो तेव्हा दुसरा लॅम्प बंद होतो आणि तिसरा लॅम्प चालू होतो. त्याच पद्धतीने आपण वापस येताना सुद्धा जेव्हा आपण तिसऱ्या कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जातो तेव्हा तिसरा लॅम्प बंद होतो, दुसरा लॅम्प चालू होतो. दुसऱ्या कंपार्टमेंटमधून जेव्हा आपण पहिल्या कंपार्टमेंटमध्ये येतो तेव्हा पहिला तो लॅम्प चालू होतो आणि दुसरा लॅम्प बंद होते. अशा प्रकारच्या ज्या वायरिंगला गोडाऊन वायरिंग असं म्हणतात. ही गोडाऊन वायरिंग तुम्हाला मी या ठिकाणी बॅटनवर दाखवली आहे, टी कूड बॅटनवरती दाखवली आहे. ही वायरिंग आपण पीव्हीसी कंडक्ट पाईप मध्ये सुद्धा करू शकतो. त्याचप्रमाणे आपण ही जी वायरिंग आहे ही आपण पीव्हीसी केसिंग कॅपिंग वरती सुद्धा करू शकतो. अशा प्रकारच्या वायरिंगला काय म्हणतात, गोडाऊन वायरिंग असं म्हणतात. हे प्रॅक्टिकल तुम्हाला नक्कीच समजलं असेल, मी अशी खात्री करतो.